महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मीरा रोड मुंबई। मूर्ख चालकाचा प्रताप, दुकानात घुसवली स्कूल व्हॅन, थोडक्यात बचावले नागरिक। 24 जून रोजी मीरा रोड येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका बस चालकाने चक्क बस पूनमसागर कॉम्प्लेक्समधील पूनमसागर मेडिकल दुकानामध्ये स्कूल बस घुसवली आहे अशी माहिती मिळाली आहे। ही घटना सोमवारी रात्री 8:45च्या सुमारास घडली। योगायोगाने त्यावेळी मेडिकल दुकानांमध्ये कोणताही ग्राहक नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तर मेडिकल दुकानाचे मालक सुनील गुप्ता हे बसच्या धडकेत थोडक्यात बचावले आहेत। दुकानाच्या बाहेर आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। सेंट जोसेफ या हायस्कूलची ही बस आहे। या बस चालकाला गाडी चालवण्याची माहिती नाही, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नाही। अशा चालकाला बस कोणी दिली असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। बस चालक अब्दुल कलाम हा फक्त 22 वर्षाचा आहे। त्याला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मिनी बस चालवणारा चालक अब्दुल कलाम हा सलूनमध्ये काम करतो। या संकुलात दररोज भटकी मुले बाईक रेसिंग आणि ट्रिपल सीट चालवून गोंधळ घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्याबाबत अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत, मात्र पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बनवण्याची गरज असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे, अन्यथा कधीतरी मोठी दुर्घटना घडू शकते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मीरा रोड, मुंबई। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।